डॉक्टर अशरफ पठाण लग्नाची तापले मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष, या संमेलनाचे सर्व सन्माननीय संयोजक, या परिसंवादातील सर्व सन्माननीय वक्ते, खरं तर अध्यक्षांनी बोललेल्यांच्यावर भाष्य करून थांबायचं असतं. स्वतः काही मांडायची अध्यक्षाला गरज नसते. पण मी असं ठरवलंय की यांच्यावर भाष्य न करता जो वेळ लागेल त्यांच्या भाषणांवर भाष्य करण्याचं, त्या वेळेत मी माझं भाष्य करावं या विषयाला. मित्र, मी मराठीचा मास्तर माणूस आहे आणि समीक्षेच्या दृष्टिकोनातून मी या प्रश्नाकडे पाहतो. राजकारणात मला फारसं कळत नाही आणि तो दृष्टिकोन मला नाही पण, म्हणून मी त्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहणार नाही. माझा पहिला मुद्दा हा आहे की या देशामध्ये माझा जन्म झाल्यापासून स्त्रियांचे प्रश्न आहेत. मी म्हातारा झालोय, स्त्रियांचे प्रश्न कसे काय. मुसलमानांचे प्रश्न आहेत अल्पसंख्याक म्हणून, तेव्हा जे प्रश्न होते ते आधी तसेच आहेत. मला कळायला लागलं तेव्हापासून मी शेतकरी संघटनेत आहे. आता होत नाही जाणं, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत. मी म्हटलं बाबा असं का व्हावं. मग मला असं वाटलं म्हणजे मला असं जाणवलं, प्रकर्षाने असं जाणवलं की या सगळ्या प्रश्नाची उत्तर व्यवस्थेत आहेत. तुम्हाला व्यवस्था बदलल्याशिवाय या प्रश्नाची उत्तर सापडणार नाही. संविधानाची मूल्ये जी आहेत त्या मूल्यांच्या आधारावर तुम्हाला व्यवस्था परिवर्तनाचा लढा दिला पाहिजे आणि तुम्ही माणसाच्या नावावर मागत बसता. माणसांच्या नावावर मागत बसणाऱ्यांना मूल्यांचा संघर्ष करून आहे ती व्यवस्था बदलणे शक्य होईल का. अहो, आहे ती व्यवस्था अजून आम्ही समजून घ्यायला तयार नाही. आता हे विधान दाटसाच आहे माझं, कारण विद्वान माणसं आहेत समोर. म्हणजे किती चांगले होतात बोलले सकाळी, आणि मगापासून मी पाहतोय या सभागृहामध्ये कवितेचं राज्य आहे. आता मी स्वतः कवी असल्यामुळे मला राहवत नाही, पण मी कविताच राहणार आहे. कारण कवितेला पोट भरत नाही हे मला माहिती आहे. सगळ्यांनी मला अपवाद असतात. मित्रांनो, आपण ही व्यवस्था समजून घेण्यासाठी काय करायला पाहिजे. या व्यवस्थेला समजून घेण्यासाठी फुल्यांनी केलेली समाज विभागणी समजून घेतली पाहिजे. टिळकांनी केलेल्या समाज विभागणीनुसार आपण विचार करतो. टिळकांनी समाजाची विभागणी करताना धर्माच्या आधारावर समाजाची विभागणी टिळकांनी केलेली आहे आणि धर्माचा आधार घेऊन समाजाची विभागणी अशी केलेली आहे की जे बाहेरून आलेले धर्म आहेत त्या धर्माचे जे लोक आहेत ते परते आणि राहिलेले सगळे
भारतीय. ख्रिश्चन धर्म बाहेरून आला म्हणजे ख्रिश्चन धर्मीय बाहेरचे, इस्लाम धर्म बाहेरून आला, इस्लाम धर्मीय बाहेरचे, आणि बाकीचे सगळे बौद्ध, जैन, पारसी. पारसी जरी बाहेर झाले तरी एवढे कमी आहेत की ते फारसे लक्षात येत नाही. हे सगळे इथले. त्यामुळे होतं काय, इथे जमलेल्या सगळ्या मुसलमानांचा DNA एक आहे असं मगाशी वक्त्यांनी आमच्या बोलले. म्हणजे वंशी एक आहे. आम्ही वंशिक दृष्ट्या सगळे भारतीय मुसलमान भारतीय आहोत, स्थानिक आहोत. आणि महात्मा फुल्यांनी जी समाजाची विभागणी केलेली आहे ती वंशवादावर केलेली आहे. मानववंशशास्त्राच्या आधारे महात्मा फुल्यांनी आपल्या समाजाची विभागणी केलेली आहे. आणि त्या विभागणीनुसार मुसलमानच नव्हे तर इथले सगळे बहुजन, सगळ्या बहुजनांच्या जनजाती या भारतीय ठरतात, इथले ठरतात. आणि पुण्याच्या दृष्टीने इराणवंशीय आर्यभट, इराणवंशीय आर्यभट हे परके ठरतात. आम्ही समता मागतो. धर्मांतर का झाली इथे? समतेसाठी धर्मांतर झाली, इज्जतीसाठी धर्मांतर झाली, प्रतिष्ठेसाठी धर्मांतर झाली, बरोबरीच्या नात्याने वागण्यासाठी, जगण्यासाठी आमच्या भारतामध्ये वेळोवेळी धर्मांतर झालेली आहे. पण आम्ही या धर्मांतरांच्या कारणांचा विचार करतो का? नाही करत. आम्ही काय म्हणतो, टिळकांच्या समाज विभागणीच्या प्रभावातून मुसलमान बाहेरचे, परके. अरे असं कसं? म्हणजे तुम्ही व्यवस्था समजून घेतल्याशिवाय तुम्हाला तुमचे प्रश्नच कळणार नाही. आणि तुमचे प्रश्न तुम्हाला कळले नसतील तर ते तुम्हाला सोडवता येणे शक्य नाही. तुम्ही किती बातम्या करा, किती आपटून राहा, किती बोलला, या टिळकांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारामुळे आणि तो धर्मावर आधारलेला असल्यामुळे आपण ख्रिश्चनांना ते स्थानिक असताना सुद्धा परके समजतो, मुसलमानांना ते स्थानिक असताना सुद्धा परके समजतो. आणि परके समजून त्यांच्या बाजूने त्याला मारतो. बाहेरून आले, जे बाहेरून आलेच नाहीत, जे आले आर्य आणि जे आले ते तुमच्या मोक्याची बसले, सगळ्यांच्या छातीवर बसले. मग ते हिंदूतले ब्राह्मण असो की मुसलमानातले ब्राह्मण असो. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण नव्हे, जातीचा मी उल्लेख नाही करत. ती एक मनोवृत्ती आहे. आणि या मनोवृत्तीच्या प्रभावाखाली असलेली माणसं इथे नेहमी नेहमी लपवतात आणि जगतात. काय लपवतात? माझ्या पाहण्यामध्ये आम्ही आमची जात लपवतो. नोकरी लागली किंवा धंदा करून 4 पैसे चांगले जमले की आम्ही जात लपवतो. आणि जात लपून करतो का? उच्च होण्याची धडपड करतो, प्रतिष्ठित होण्याची धडपड करतो, थोडक्यात ब्राह्मण होण्याची धडपड करतो. पण तुम्ही ब्राह्मण होऊ शकता का? आणि मुसलमान काय करतात माहितीये? माझ्या पाहण्यात मुसलमान भारतात राहतात आणि अरबीकरण करण्याचा स्वतःचा प्रयत्न करतात. अरब होणे शक्य आहे का? म्हणजे जे नको
त्याच्या नावाला लागतो. मग व्यवस्था तशीच शिल्लक राहते ना. आणि व्यवस्था तशी शिल्लक राहत असेल तर शोषण तसंच शिल्लक राहतं. आणि तुमचं आणि आमचं शोषण सातत्याने सर्वंकष दृष्टीने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये होत राहतं. त्यामुळं आपण आपली जात लपवायला नको. आपण आपल्याला शूद्र म्हणून जोपर्यंत आपण घेऊ शकत नाही तोपर्यंत आपण एक होऊ शकत नाही. तुमच्यातला जो जातीचा अहंकार आहे तो काय साधा नाहीये. अहो, जात तुम्हाला भेदभाव करायला सांगते, तुम्ही भेदभाव करता. जात तुम्हाला अहंकार बाळगायला सांगते, तुम्ही अहंकार बाळगता. दुसऱ्याच्या पायथ्याला बसू नये म्हणे. आपल्या लोकांच्या पायथ्याला बसावं पण दुसऱ्याच्या उशाशी बसू नये. अरे वा, म्हणे सुद्धा कशाच आहे. जातीसाठी माती खाली म्हणे. आपण खातो आणि स्वतःला श्रेष्ठ मानतो. म्हणजे मला मुद्दा म्हणायचं काय एवढं का आपण लपवत जपतो. आपण धर्मांतराच्या कारणांच्या मीमांसेकडे लक्ष देत नाही. दिलं पाहिजे. काय सांगितलं धर्मांतर त्याची मुलं शोधली पाहिजे. आपण शोधण्याच्या भानगडीत जात नाही. मित्रांनो, मी मराठीचा प्राध्यापक असल्यामुळे मी या प्रश्नाकडे साहित्याच्या मराठी समीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहतो असं म्हणालो. आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा मी पाहतो तेव्हा फुले शाहू आंबेडकरी साहित्य प्रवाह हा ज्या मूल्य विचारांवर उभा आहे त्याच मूल्यांवर आदिवासी साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, मुस्लिम मराठी साहित्य, ख्रिस्ती मराठी साहित्य हे उभा आहे. हा जो मुद्दा आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. कारण फुल्यांच्या विचारामध्ये आणि पैगंबर साहेबांच्या विचारामध्ये साम्य आहे. आम्ही म्हणून असं म्हणतो की मुस्लिम मराठी साहित्याचं जे पहिलं ऊर्जा केंद्र आहे ते पहिलं ऊर्जा केंद्र हे पैगंबर साहेबांचे विचार आहे. मुस्लिम मराठी साहित्याचं जे दुसरं ऊर्जा केंद्र आहे ते सुफी विचार आहे. आणि तिसरं जे मुस्लिम मराठी साहित्याची ऊर्जा केंद्र आहे ते शाहू आपलं फुले शाहू आंबेडकरी विचार हा या मुस्लिम मराठी साहित्याचा ऊर्जा केंद्र आहे. या तीन ऊर्जा केंद्रावर या साहित्य प्रवाहाची उभारणी झालेली आहे असं मी मानतोच नाही. अशा पद्धतीचं माझं लेखनही आहे आणि जावेद पाशाचं लेखन आहे, अनेकांचं लेखन आहे आणि अनेक नावं सांगता येतील. म्हणजे विदर्भात तर तेवढे चांगले चांगले मुस्लिम मराठी लेखक आहेत. जर मी म्हणजे रफी आता मिर्झा बेग बनले समोर इथे जावेद तर आहेच आहे आणि अक्रम पठाणचं पण नाव तुम्ही घेतलेलंच आहे मगाशी. आणखीन एक नाव, दोन नावं मी घेतो आणि ते दोन नावं म्हणजे अक्रमचं नाव घेतलं. अक्रमचं नाव त्यांचे नाही, दुसरंच नाव घेऊ इच्छितो मी की जो राही अजिब नवाज राही आहे तोही विदर्भातलाच आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक अजित शेख नावाचा गझलकार आहे तोही याच विदर्भातला आहे. सय्यद आहे तुमचा नागपूरचा तोही विदर्भातलाच. असे बरीच नावं मला घेता येतील. म्हणून मला असं म्हणायचं आहे की म्हणजे विदर्भाची खाण आणि मराठवाची खाण हे मागासलेले दोन क्षेत्र आहेत आणि इथून मराठी साहित्य मोठ्या प्रमाणात मोठ्यापणे निर्माण झालेलं आहे. आता फुले आणि
पैगंबर साहेबांच्या विचारातलं साम्य आपण समजून घेऊया. आणि हे दोघांच्या विचारातलं जे साम्य ते समजून घेण्यासाठी पहिल्यांदा मी असं सांगेन की पैगंबर साहेबांनी ईश्वर आणि भक्त याच्यात मध्यस्थ नाकारलेला आहे. महात्मा फुलेंनी ईश्वर आणि भक्त याच्यात मध्यस्थ नाकारलेला आहे. म्हणजे पुरोहितशाही नाकारलेली आहे दोघांनी. आणि पुरुषशाही जोपर्यंत नाकारत नाही आपण तोपर्यंत या व्यवस्थेचे झिंजवडे आपल्याला काढता येणं शक्य नाही. म्हणून ही पुरुषशाही आपण नाकारली पाहिजे. पण आपल्याला त्यांनी सत्यनारायण केलं तर पुण्य मिळतं. आणि मुसलमानांचं काही वेगळं नाही. हे चुटी घालून बसले आपले मौलाना म्हणजे असे असतात मौलाना. याला खाऊ पिऊ घातल्याशिवाय आमचं काही म्हणजे जबाब मिळत नाही. म्हणजे पुण्य मिळत नाही. पुण्य मिळत नाही म्हणजे जन्नत मिळत नाही. आणि सगळे इथून तिथून स्वर्गासाठी धडपडतायत, मोक्षासाठी धडपडतायत. जाऊन गंगेत जातात, ते जाऊन हज करतायत, जाऊन नमाज पडतात, पण काही फरक पडत नाही. जो मध्यस्थाचा विचार आहे तो दोघांनी केलेला आहे. दोघांनी केलेल्या विचाराप्रमाणे आज आपण वागत नाही हे मी तुम्हाला अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला शर्यत लावून बोलायला तयार. दुसरा एक विचार आहे, महात्मा फुले एकेश्वरी आहे, पैगंबर एकेश्वरी आहे. तिसरा मुद्दा हा सामन्याचा, दोघांनीही शिक्षणाला अतोनात महत्व दिलेलं आहे. एवढे अनर्थ एका विद्येने केले है ना. विद्ये सारे 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 एवढे अनर्थ अविद्येने. पैगंबर महाशयांचं त्या आधी पुराणाचं असं म्हणणं आहे की पहिली आयातच आमच्या आजच्या अध्यक्षांनी सांगितली. मी त्याचा असा अर्थ घेतो पण त्या वाच विचार कर आणि लिही. हे झालं पुराणाचं. पैगंबरांनी आपल्या म्हणजे काय म्हणतो त्याला हदीस कथन कथन मराठीत त्याला आपण कथन म्हणू. म्हणजे पैगंबरांनी जी कथन केलेली आहे, हजारो कथन आहेत त्यांची, त्यातले एक प्रसिद्ध कथन मी तुम्हाला सांगतोय. जो माणूस संशोधनासाठी ज्ञानप्राप्तीसाठी बाहेर पडतो तो माणूस ईश्वराची खरी भक्ती करतो. त्यांची दुसरी एक हदीस आहे ती अशी आहे की विद्वान म्हणजे आता तुम्ही सगळे स्वतःला जर विद्वान समजत असाल तर विद्वानाची शाही ही शहीदाच्या रक्ताहून श्रेष्ठ आहे. आणि मी फार पूर्वी ऐकलं होतं तुला जर ज्ञान घ्यायचं असेल तर चीनलाही जाऊ शकतो. आणि आमचे हे सगळे जे आमचे बाप आहेत बसलेले आहेत तिथे समोर, ते शिक्षणाला 3 पर्यंत मजा येते.
संशोधनाला महत्व देत नाही. इंग्रजी शिक्षण घेणार तर गधे आहे मी, आधुनिक शिक्षण घेणार तर काम नाही सगळे. म्हणजे जेवढे तुम्ही सुशिक्षित आहात तेवढे वाया गेलेले आहात असं त्यांच्या दृष्टिकोनातून म्हणणं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आम्ही दीनला मर्यादित करतो. संशोधन जर करत नसाल तर नव विचार येणार कुठून, नव विचार जर येणार नसेल तर समाजाची प्रगती होणार कशी. 12व्या शतकात इतिहासची परंपरा बंद करण्यात आलेली आहे आणि इतिहास जर बंद केला तर नव विचार निर्माण होणारच नाही. म्हणून शिक्षणाला पैगंबरांनी दिलेलं महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपलं शिक्षण घेतल्याशिवाय होणं शक्य नाही. आता मुसलमानांनी निर्माण केलेल्या ज्ञानग्रहांबद्दल 2 वाक्य बोलून हे सामने संपवायला हरकत नाही. दमिश्क, बगदाद, निशापूर आणि गोरोदेव ही 4 ज्ञान केंद्र स्पेन मध्ये मुसलमानांनी जन्माला घातलेली आहे, उभी केलेली आहे. आणि या ज्ञानग्रहामध्ये अभ्यास करणाऱ्याला, संशोधन करणाऱ्याला अर्थसहाय्याबरोबर त्याच्या इतर अडचणी सोडून त्याला संशोधन करायला प्रोत्साहित केलं जायचं. आणि ही ज्ञानग्रह जेव्हा उद्ध्वस्त झाली तेव्हा मुसलमानांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा आपण मुसलमानांनी स्पेन त्यांच्या हातातून गेलं तेव्हा ती ज्ञान केंद्र इंग्रजांनी काबीज केली आणि इंग्रजांनी ते रेनेसाँ आलं, त्यांच्या औद्योगिकरण आलं आणि मुसलमान तेव्हापासून फाटके होत गेले. आणि फाटके होत गेले तर आज अशी हालत आहे त्यांची की त्यांना कुत्रं खात नाही. वारं सोडून दिल्यासारखे त्यांचे हालात झालेले आहेत. मित्रांनो, म्हणजे एवढे सामने आहेत म्हणजे शिक्षणाला दोघंही महत्व देतात. असे कितीतरी मुद्दे आहेत. आंबेडकरांचं झालं तर आंबेडकरांचं एक सूत्र आहे, शिका, संघटित व्हा, पुढं संघर्ष करा. आता हे कसं कुराणमध्ये आहे हे आमचे डॉक्टर जमात इस्लामीचे रदीप गावोगावी भाषण देत फिरतायत आणि ते कसं आहे ते सांगतायत. पुराणाचे हवाले घेऊन म्हणजे पुराणाची आयती अगदीच सांगतात. ते त्याला पुराण येतो बरं का, आपल्याला येत नाही हा, पण ते सांगतायत. तुम्ही जर तो व्हिडिओ ऐकला तर आंबेडकरांच्या विचाराशी या साहित्य प्रवाहाची हेही आपल्याला जाणवतं. आणखी एक भाषण त्यांनी व्हिडिओवर ऐकलेलं आहे आणि त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे कुराणातल्या आयतींच्या अर्थांशी लावून की स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या 4 मूल्यांचा आढळ पुराणातल्या आयतींमध्ये कसा होतो ते डॉक्टर रदीप पार्लेकर यांच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, या महत्वाच्या सामन्यावरून आम्ही असं मराठीचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना छातीठोकपणे सांगू शकतो की मुस्लिम मराठी साहित्य प्रवाहाची बांधिलकी फुले, शाहू, आंबेडकरी साहित्य प्रवाहाची नक्कीच आहे आणि याचा विस्तार आम्हाला अधिक प्रमाणात, मोठ्या प्रमाणात करता येतो, करू शकतो. पण सहन करण्याला किती सहन करायला लावायचं, त्यामुळे मी इथं